डायबिटीजच्या पेशंटलाही चालेल अशी ही यूट्यूबवर पहिल्यांदाच दाखवलेली पौष्टिक आणि हेल्दी बर्फी. आज आपण होळी स्पेशल अशी बर्फी बघणार आहोत आणि खूप सोपी अशी बर्फी आहे. तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूद बर्फी आहे. बर्फी इथे मी अर्धा लिटर दुधापासून केली आहे. त्यामध्ये कोणतेही खवा किंवा मिल्क पावडर ना गूळ कोणतेही साहित्य न वापरता पौष्टिक आणि हेल्दी बर्फी केली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी मऊसूद अशी बर्फी झाली आहे. होटाने जरी खाल्ली तरीही तोंडामध्ये पटकन विरघळणारी बर्फी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काळे खजूर घेतले आहेत. हे खजूर ओले खजूरही म्हणलं जातं यांना. खजूर इथे मी 8 ते 9 घेतले आहेत. तर इथे मी 1 वाटीभर दूध घेतलं आहे. दूध 100 ग्रॅम एवढं आहे. एक कढई किंवा कोणतेही भांडे घेऊ शकता. दूध आपण या वाटीमधलं दूध कढईत घालून घेणार आहोत. कढईमधलं दूध इथे मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे, हलकंसं कोमट गरम होण्यासाठी. कढईमधलं दूध कोमट गरम होतंय तोपर्यंत आपण इथे खजूरमधल्या बिया काढून घेणार आहोत. तर त्याचा जो वरचा भाग असतो तोही इथे आपण काढून घेणार आहोत. खजूरमधल्या बिया काढून तोही खजूर आपण बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण खजूर बारीक असं चिरून घेणार आहोत. दूध इथे आपलं कोमट असं गरम झालं आहे. इथे मी गॅसही बंद करून घेतला आहे. तर मी 1 चमचाच्या साहाय्यानेही तुम्हाला दाखवत आहे की दूध आपलं कितपत गरम झालं आहे. तर इथे बघू शकता दूध आपलं हलकंसं कोमट हाताला गरम लागत आहे. इतपत आपण दूध छान तापवून घेतलं आहे. इथे मी संपूर्ण खजूर आपला बारीक असा चिरून घेतला आहे. हा खजूर आपण आता या कोमट दुधामध्ये घालून घेणार आहोत. कोमट दुधामध्ये 10 ते 15 मिनिटासाठी अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं भिजत घातले तरी खजूर छान आपला भिजतो. भिजवताना वर झाकण लावून भिजवून ठेवायचं आहे. तळाशी जाडबूड असलेली कढई घ्यायची आहे आणि इथे मी गॅसवर ही कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता. म्हशीचं किंवा गाईचं सुद्धा वापरलं तर दूध चालेल. गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून दूध तापवण्यासाठी ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर दूध आपलं छान उकळलं आहे आणि वरही आलं आहे. इथे बघू शकता. चमच्याच्या साहाय्याने त्याला सतत हलवत राहायचे आणि दूध आपलं आटूपर्यंत दूध छान आपलं तापवून घ्यायचं आहे. तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आपण भिजवलेले जे खजूर आहेत ते थोडेसे दुधामध्ये नरम झाले आहेत आणि साधारण इथे 20 मिनिटं तरी मी भिजत घालून ठेवले होते खजूर. तर हे सगळं भिजवलेले खजूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये खजूर सगळा काढून घेतल्यानंतर जे आपलं दूध राहिलं आहे ते आपण याच भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे दूध मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे खजूरची. तर इथे थोडी बारीक अशी पेस्ट तयार झाली, पण काही इथे ते असे खजूरचे तुकडे राहिले आहेत. तर आपण पुन्हा एकदा यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण खजूरची पातळ अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं झाकण उघडून दाखवते. अगदी बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे आपली. एकही खजूरचे तुकडे राहिले नाहीत. अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट इथे तयार झाली आहे. ही तयार पेस्ट आपण याच कढईमध्ये या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. संपूर्ण आपण ही खजूरची प्युरी तयार केलेली या दुधामध्ये घालून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. खजूरची प्युरी दुधामध्ये मिक्स केल्यानंतर दूध थोडंसं दाटसर झालं होतं. त्यामध्ये मी आणखीन 4 ते 5 चमचे दूध घालून हे छान मिक्स करून एकजीव करून घेतलं आहे. खजूरची इथे प्युरी तयार करूपर्यंत दूध आपलं छान अर्धं आटलं आहे. तर वर आलेली साय आपण एका चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत.
गॅस मी आता थोडासा मोठा ठेवला आहे आणि तयार करून घेतलेली प्युरी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी साधारण आधी 2 ते 3 चमचे एवढे प्युरी घालून छान दुधामध्ये मिक्स करून घेते. अशा पद्धतीने आपण हळूहळू करून संपूर्ण खजूरची प्युरी दुधामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला दूध लवकर आटवण्यासाठी इथे आपण गॅस 10 ते 15 मिनिटांसाठी मोठा ठेवून दूध आणि खजूरची प्युरी छान मिक्स करून आटवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपलं दूध थोडंसं दाटसर होत आलं आहे आणि त्याच्याजवळची साही आपण तळाला चिकटलेली ती सर्व घालून एकत्रित करून दूध आपण छान आटवून घेणार आहोत. गॅस मी इथे लो टू मीडियम हीटवर ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी मिश्रण दुधाचं छान शिजवून घेतलं आहे. तर इथे बघू शकता अगदी रवाळ असं टेक्स्चर आलं आहे या मिश्रणाला. आणखीन 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे दूध आटूपर्यंत शिजवून द्यायचं आहे. पण गॅस पूर्ण असा लो ठेवून ही प्रोसेस करायची आहे. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आहे. दूध आपलं बऱ्यापैकी आटलं आहे. तर इथे बघू शकता अगदी आता एकदम रवाळ असं टेक्स्चर आलं आहे आणि रंगही या दुधाला खूप सुरेख आला आहे. तर इथे बघू शकता कोणताही इथे रंगाचा वापर न करता छान नॅचरली रंग आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणखीन एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर आपली बर्फी तयार होणार आहे. 5 मिनिटानंतर इथे बघू शकता आपलं दाटसर असं बर्फीचं टेक्स्चर आलं आहे दुधाला आणि दूध छान आपलं आटलंही आहे. तर बघू शकता इथे थोडंसं हलकंसं असं ओलावा या बर्फीमध्ये राहिला आहे. तर तेही आपण 2 ते 3 मिनिटांसाठी गॅस पूर्ण असा लो ठेवून छान मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा गोळा कढईला सोडत नाही तोपर्यंत आपण याला छान मिक्स करत गॅस लो असा ठेवून छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालं आहे आणि हे बर्फीचं मिश्रण थोडंसं ड्राय वाटत आहे मला. तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत. इथे मी चौकोनी आकाराचा टिफिन बॉक्स घेतला आहे आणि त्यावर थोडंसं तूप लावून त्याला छान ग्रीस करून घेतलं आहे. तयार करून घेतलेली खजूरची बर्फी आपण या ग्रीस केलेल्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने दाबून असे बर्फी आपली सेट करून घ्यायची आहे. बर्फी इथे थंड होण्यासाठी अर्धा तास तरी लागेल. अर्ध्या तासाने ही बर्फी छान अशी सेट होईल. हवं तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता अर्ध्या तासासाठी. इथे मी डीप फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं आणि बर्फी इथे आपली छान सेट झाली आहे. तर एका ताटावर आपण ही बर्फी उलटवून घेणार आहोत. बर्फी इथे आपली छान सेट झाली असल्यामुळे थोडंसं टॅप केल्यानंतर ती लगेचच वर आली आहे. इथे मी तुम्हाला बर्फी कट करूनही दाखवते. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद अशी आपली बर्फी तयार झाली आहे. बर्फी आपली कट करून झाली आहे. तर बर्फी छान दिसण्यासाठी इथे मी काजूचे तुकडे लावून घेत आहे. हवं तर तुम्ही पिस्ता किंवा बदामाचेही तुकडे लावून घेऊ शकता. तर इथे मी एक बर्फी तुम्हाला काढूनही दाखवत आहे. इथे बघू शकता बर्फीची जाडी आणि बर्फीला रंगही फार सुरेख आला आहे. दिसायला ही बर्फी फार सुंदर अशी दिसत आहे. तर इथे आपली बर्फी कोणतेही खवा, मावा किंवा दूध पावडर न वापरता अगदी झटपट होणारी आणि खूप हेल्दी अशी बर्फी इथे तयार झाली आहे. ही बर्फी तुम्ही डायबिटीजच्या पेशंटसाठीही देऊ शकता. अगदी मऊसूद आणि दाणेदार झालेली ही ते बर्फी आपली रेडी झाली आहे आणि खूप हेल्दी अशी बर्फी आहे. ह्या होळीला मग नक्की हेल्दी आणि पौष्टिक असली बर्फी तयार करा. कोणतीही मावा चवीला ही बर्फी अगदी गोड, अगदी परफेक्ट अशी गोड झाली आहे आणि याचा रंग, टेक्स्चर खूप सुंदर अशी झाली आहे ही बर्फी. तोंडामध्ये टाकल्यानंतर खजूरचा फ्लेवर छान आला आहे यामध्ये. किंवा खवा, मिल्क पावडर न वापरता इथे मऊसूद बर्फी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बर्फीचा खूप वेगळ्या पद्धतीची बर्फी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.